आपण पाहत आहात SM मराठी न्यूज। लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखठोक व लढाऊ न्यूज चॅनल SM मराठी न्यूज, जिथे अन्याय तिथे आम्ही। वाठार येथे माने शिक्षण संस्थेच्या विरोधात साखळी उपोषणास सुरुवात। वाठारतर्फे वडगाव तालुका हातकणंगले येथील गट नंबर 113 ब मधील 7.5 एकर जमिनीन कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी बोगस कागदपत्रांच्या आधारावर अध्यक्ष श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप यांच्या नावावर केलेली आहे। ती जमीन वाठार ग्रामपंचायतीला परत मिळावी यासाठी आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिना दिवशी सकाळी 10 वाजल्यापासून साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली। जिल्हाधिकारी यांनी बनावट कागदपत्रा आधारे अंबप येथील बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाला गायरानमधील सुमारे 7.5 एकर जमीन दिलेला आदेश रद्द करावा या मागणीसाठी वाठार बचाव कृती समितीच्या वतीने साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे। आजच्या उपोषणाच्या पहिल्या दिवशी सरपंच सचिन कांबळे, दलित महासंघ जिल्हाध्यक्ष बाबासाहेब दबडे, जावेद कुरणे, विनायक पाटील, सचिन म्हस्के हे उपोषणास बसले होते। या साखळी उपोषणामध्ये प्रमुख मागण्या अशा होत्या की माननीय जिल्हाधिकारी यांनी बनावट कागदपत्राच्या आधारे दिलेला अन्यायकारक आदेश रद्द करून सदर गट नंबर 113 ब चे संपूर्ण क्षेत्र पुन्हा पूर्ववत गायरान घोषित करून ते ग्रामपंचायतीच्या ताब्यात द्यावे। सदर प्रकरणातील सर्व कागदपत्रांची कसून चौकशी करावी अशी एकमुखी मागणी करण्यात आली। यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजहंस भुजिंगे यांनी माने शिक्षण संस्थेने कागदपत्रामध्ये कशी खाडाखोड केली व डायऱ्या कशा प्रकारे बदलल्या आहेत याची वाठार ग्रामस्थांना माहिती दिली। या उपोषणास भेट देऊन माजी आमदार राजूबाबा आवडे यांनी पाठिंबा दिला व श्री दत्त सेवा सोसायटीच्या वतीने चेअरमन उमेश पाटील यांनी आपल्या सर्व संचालकांना घेऊन साखळी उपोषणास पाठिंबा दिला। यावेळी सरपंच सचिन कांबळे, उपसरपंच अश्विनी कुंभार, सदस्य सुहास पाटील, राहुल पवार, सचिन कुंभार, महेश कुंभार, रेश्मा शिंदे, सुरेखा म्हस्के, रुक्साना नदाब, स्वाती क्षीरसागर, वारणा दूध संघाचे संचालक महेंद्र शिंदे, अनिल दबडे, संदीप दबडे, माजी सरपंच काशीनाथ भोपळे, नारायण कुंभार, संतोष वाठारकर, शरद सांबारे, संदीप पाटील, महेश जगताप, प्रतीक शिंगे, सर्जेराव गायकवाड, सुशील जिवरस्कर, उमेश पाटील, दिलीप वागसे, मधुकर सावंत, पोपट पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। SM मराठी न्यूज वाठार प्रतिनिधी प्रकाश कांबळे। आमदार राजूबाबा आवडे यांचं या ठिकाणी आम्ही आंदोलनाच्या ठिकाणी स्वागत करतो। उपोषणाच्या ठिकाणी आमदार साहेब, माझ्या गावाची जागा कोणीतरी लाटलेली आहे, आम्हाला जीवे मारण्याची धमकी दिली आहे, म्हणून आज हा महादेव लटके साहेबांच्या दुकानात आपण गुलाल कशासाठी खरेदी करतो तुम्हाला माहिती आहे, हे कपन कशासाठी खरेदी करतो तुम्हाला माहिती आहे। जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांना माझं आव्हान आहे, माझ्या सुद्धा नाव ठिबराव रामजी आंबेडकर हे विसरू नका। मरण्या मारण्याच्या धमक्यांना आम्ही घाबरत नसतो। अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो गावकऱ्यांनो, हे लक्षात ठेवा। आणि तुम्हाला आम्हाला गुन्हेगाराच्या यादीत जायचं नाही आहे। आम्ही अन्यायाच्या विरोधात बंड करणारी माणसं आहे आणि बंड कधीही थंड होणार नाही हे लक्षात ठेवा। जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा सांगतोय, कागदाची घोडी तुम्ही आमच्या समोर नाचवू नका। या ठिकाणी आज 15 ऑगस्ट 1947 मध्ये स्वातंत्र्य झाला आणि 16 SM मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।